पोलीस स्टेशनची हवा काय ओ, 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 थांबा थांबा थांबा. कोण आहे तुम्ही? नमस्कार, नमस्कार. मी प्रभाकर मोरे. मग आत्ताच्या आता याला जेलमध्ये टाका, अरे टायर मध्ये घाला आणि तुडव या वासाड्याला. हो, आम्हाला काय करायचं ते आम्हाला शिकवू नका बरं का. काय झालं ते सांगा. कोण आहे तो? कर भाऊ, चोरी बिरी केली का यांच्या घरी? हा, मग हा कसला होतोय चोर? मग लायकी आहे त्याची. अरे आमच्या घराण्याला लागली ही कीड आहे, कीड. म्हणजे माझा पोरगा दत्तू. स्वतःच्या पोराला पोलीस स्टेशन मध्ये मारत मारत आणलं तुम्ही? कमाल आहे बाबा तुमची. या कोण आहेत? हाच तो मटार, मटार. ज्याच्यातून ही कीड बाहेर आलेली आहे. काय बोलताय तुम्ही? काय हो बोलताला? काय हो बोलतो साहेबांनी? एक काम करा, काय करू? ह्या दोघांना पण जेलमध्ये टाका. अरे हा, दोघांना जेल मध्ये टाका. काय बापसाची पेंट वाटली तुमका? शांत व्हा, शांत व्हा. तुम्ही इकडे या. ओ ओ ताई, तुम्ही इकडे बसा. तिकडे बसा. काय झालं ते नेमन सांगा आता मला. आमचं सामान चोरीक गेला. अच्छा अच्छा अच्छा, बॅग वगैरे चोरीला गेली का? होय. कुठून गेली? काय द्या? कुठून बॅग चोरीला गेली? साहेबांनू, हा. स्टेशनावरून गेली. स्टेशनावर आम्ही उभे होतो, सामान खाली होता, थैसून चोरीक गेला. अरे पण कुठल्या स्टेशनवरून? रेल्वे स्टेशनवरून. रेल्वे स्टेशनचं काही नाव गाव काही आहे का नाही? हा 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 हा, हा आहे. हा. चिंचोपडी तिथून गेली. हे वसाड्या, चिंचोपडी नाही तर मग? पिंक पोकली आहे का नाही? अच्छा. पिंक पोकळी खैसून काढलास तर चिंग्स पोकट्या. चिंच पोकटी आहे का? ए, मला मला- ए ए ए ए अकलेच्या 13वा घालणारी फॅमिली. अरे तुम्ही मुद्दाम करता का रे? चिंच पोकळी स्टेशन येते. होय काय? वय काय ना काय तेच आहे. वय काय तर चिंच पोकळी स्टेशनवरून तुमची बॅग चोरीला गेली. हो. बर, बॅग कशी होती? मस्त, एकदम मजेत. पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे ना 2 निवडुंगाच्या कुंड्या आहेत, त्याच्यावर बसवीन मी तुम्हाला. बॅग कशी होती म्हणजे दिसायला कशी होती? दिसत तशी बरी होती, म्हणजे यांच्यापेक्षा तर बरीच होती. काका तर वाटाने ह्यांच्यापेक्षा त्या बॅगेबरोबर लग्न केलं असतं तर बराच. एक मिनिट हा. वसाडे, माझ्यात काय कमी आहे? होय. मी दुसता लुंगीवर जरी बसलो ना तरी मी रुबाबदार दिसतो. काही समजलेस? हो. अरे खिडकीतनं लोक डोकावून बघतात, कोण हा राजबिंड पुरुष लुंगीवर बसलाय म्हणून. अरे बापरे. अरे मी बाहेर स्टुलावर बसलो ना तो लोक ना वाऱ्याची वाट बघतात. बापरे. नाही नाही, म्हणजे वाऱ्यामुळं माझं असं केस भुरूभुरू उडतात ना, त्याच्यामुळं मी असा डिक्टो हिरो सारखा दिसतो का नाही? होय तर. हिरो सारखे दिसता. मग? आरशात थोवाड बघलास कधी? अरे. काजूचा बोंडूक बरा त्याच्यापेक्षा. एक मिनिट. अरे का नाही, म्हणजे परक्या माणसासमोर तू माझा अपमान करते. हा, केला. आज मरतीस तू. पत्ता. अरे हो, हो. साहेबांनू बघा बघा कसं वागतो बघा. अरे तुम्हाला अक्कल आहे का काय? आपण कुठे काय करतोय काही कळतंय का? कळतंय. काय आपण हास्य जत्रेच्या सेटवर हाव, हं. आम्ही तिघं कॉमेडी करताव, तुम्हाला त्याचा विसर पडलाय. ए बिलबिली झालेल्या वांग्या. एका बुक्कीत तुझ्या भरीत करून टाकेन मी. आपण कुठे म्हणजे आत्ता आपण कुठे? आत्ता कुठे? हे पोलीस स्टेशन आहे. तुम्हारे बाप का करणे हाय. मला नाही करायचं. साहेबांनू हडेवा चिडता कशा सुगात? चिडताव कशाला? मग चिडू नाही तर काय करू? थोडीशी कॉमेडी करा. बॅग चोरीला गेली. हा, मुद्द्यावर आले, मुद्द्यावर आले. हा, हा. हा, तर मला सांगा तुमची जी बॅग आहे हा. ती आम्ही ओळखायची कशी? बुवा काही खून बिन आहे का त्याच्यावर? हा हा हा, आहे आहे. हा. माझी आकाशी रंगाची चड्डी आहे त्याच्यात, लगेच कळेल. एक खौट शेंगदाण्या. स्टेशनवरचे जे लोक येतील त्यांच्या बॅगा उघडून त्यांच्या चड्ड्या चेक करू मी? नाही ते काय तेवढंच काम आहे का त्यांना? नका ना मध्ये पचक पचक करू तुम्ही. बॅगेचा रंग कुठला होता? निळा. नाही नाही, पोपटी पोपटी होता. पोपटी कलरची होती, काळ्या रंगाची बॅग होती. अरे
अरे तुम्ही 3 वेगवेगळे रंग सांगताय. अरे असं कसं होईल? 3 वेगवेगळे रंग कसे असतील? का नसतलं? आमच्या तिघांच्या वेगवेगळ्या 3 बॅगा होत्या. माझ्या निळ्या रंगाची, याची हिरव्या रंगाची, याची काळ्या रंगाची. मग हे कधी सांगता? नाही सांगितलं? विचारलं. 3 बॅगा चोरीला गेल्या. 3 होय. कन्फर्म. कन्फर्म. काय आयशीच्या भावाला फोन लाव नव्हतं तसं नव्हतं. तुमच्या बॅगेसाठी फोन लावतोय. हा जगताप चिंचपोकळी रेल्वे स्टेशनवरून 3 बॅगा चोरीला गेलेल्या आहेत. एक निळ्या रंगाची आहे, एक पोपटी रंगाची आणि एक कुठल्या रंगाची? काळ्या रंगाची माझी आहे ती. हा. CCTV फुटेज चेक करा आणि त्या बॅगा जर सापडल्या ना त्या पोलीस स्टेशनला इकडे घेऊन या. हां त्यांना विचारतो मी आणि मग तुम्हाला फोन करतो. हां गावली काय बॅग गावली? लगेच मिळेल बॅग तुमची. बॅगेवर एखादी खून बिन काही होतं का? हा माझ्या बॅगेवर आहे खून. काय आहे म्हणजे कसं प्रवासात सगळ्यांच्याच बॅगा काळ्या रंगाच्या असतात ना, तर माझी बॅग मला वलकाला आली पाहिजे म्हणून मी त्याच्यावर ना काजराचा टिक्का लावलाय. तुझ्या बापाने काळ्या बॅगेवर काजळीचा टिका लावला होता. बेसिक बुद्धिमत्तेची पण मस्करी करतो का रे तू? रे तुझ्या अंगाच्या आबीर काढीन मी आणि टिके लावत फिरीन इकडे तिकडे. बॅगेत काय काय होतं तुमच्या? माझ्या बॅगेत हा. बघा 12 साडी आहे, 4 परकर, 4 ब्लाऊज, 4 मॅक्सी, 2 टावेल होती, लोणच्याची बरणी, चटणी आणि बाकी बारीक सारीक सामान एक होतं. मिनिट कुणी मध्ये येऊ नको. मला सांग एवढं कपडे लागतात 4 दिवसासाठी? माझा तुमच्यासारखा नाही हा. एकच लुंगी 12 दिवस घालून फिरायची. आणि त्या जाऊ दे, माझ्या ना बॅगेत अजून एक माहेरची ना माझा एक शालू पण होतो. शालू? बर बर. माझ्या पण बॅगेत शालू आहे का नाही? आता तुमच्या कुठला शालू? काय अरे करून दाखवतो. अग शालू झोका दे गो मैना, अग शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, उघडी नाही आणली रुसत को मैना, उघडी नाही आणली रुसत को मैना, शालू झोका दे गो मैना. बरं खरं सांगा, शालू बिलू इथे काहीच नव्हतं. तुम्ही जबरदस्ती घोसाडली की नाही शालू इथे? जो बरोबर बोलकली नाही. फालतूपणा करू नका. तुम्ही या आता. मी बॅगा सापडल्या की कळवतो तुम्हाला. हा? नक्की. कळवलास? कळवतो तुम्हाला. हा, जा. चला काय हो आमच्या बॅगे असत काय ही? जैन सर. हा. सर स्टेशनवर 3 बेवारस बॅग सापडल्या. बर. ही माझी आहे ह्याच्यातली, ही माझी आहे. नाही, ही माझी आहे. माझी bag आहे. अरे ही माझी आहे. कैसी शांत आहे बस. माझी? ही तुझी बॅग आहे? हो कशावरून तुझी बॅग आहे सांग? थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा माझी आकाशी कलरची चड्डी. अरे ही लाल कलरची चड्डी येणार आहे. हा पण सकाळ आणि संध्याकाळ आकाश असंच दिसतं ना. बघा ए आकाशवाल्या, तू पटकन इथून निघ, नाही तर मी तुझे ढग फोडीन. आता इथे ढगफुटी होणार आहे. काय इथं ढगफुटी होणार आहे? इथे जे 4 ढग आलेले आहे हा. ना त्यांना मी याच्याने फोडणार आहे. आकाशात नको बघू, हा? याच्या समोरच आहेत ते ढग. ऐका. हा? तुम्ही बाहेर- सुंदर परफॉर्मन्स ॲज युजल. सई श्यामदादा आज विशेष फॉर्ममध्ये होता आणि फारच मस्त डायलॉग्स आणि तुमच्या शब्दांची मजा ही आहे की आमच्यासारख्यांना ज्यांना भाषा माहीत नाही आहे त्यांना ते शब्द लक्षातच राहत नाहीत. त्याच्यामुळे ते प्रत्येक वेळेला इतके नवीन वाटतात आणि नवीन असतात सुद्धा तुमचे अनेक शब्द. ते स्टोअर करायलाच इतके अवघड आहेत, पण तुम्ही ते छान डिलिव्हर करता. त्याची तुम्ही डिलिव्हर करता म्हणून त्याची मजा जास्त वाढते. प्लॅटॉनिक मजा आली, रसिका मस्त छान दिसतेस, पण दत्तू मस्त मजा आली. मंगेशदा तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? खरं तर हास्य जत्रामधल्या सगळ्याच कलाकारांच्या भूमिकेबद्दल किंवा त्यांच्या अभिनयाबद्दल ॲनालिसिस करणं म्हणजे जरा जास्तच कठीण होतं. व्हेरी नाईस. वा दादा.